शिर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा कमालीची गाजते। शिर्डीमध्ये महायुतीचे उमेदवार नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील हे या निवडणुकीला 8व्यांदा सामोरे जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या प्रभावती घुगरे या ठिकाणी नौक्या उमेदवार म्हणून मैदानात आहेत। खरं तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही संपूर्ण निवडणूक ही विकास कामाच्या भोवती ठेवले। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अगोदरच्या 2 पिढ्या आणि नंतरची त्यांची पिढी ही या भागामध्ये विकासाचं काम करते। पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील यांनी तर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना याच भागामध्ये काढला। त्यानंतर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी इथं मोठं काम केले। त्यानंतर स्वतः नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव खासदार राहिलेले सुजय विखे पाटील असतील, या विखे पाटील परिवाराच्या वतीनं इथं मतदारसंघामध्ये विकास कामांचा डोलारा उभा करण्यात आलाय। परंतु विरोधकांकडे यातलं काहीच नसल्यामुळं विरोधकांकडून विखे पाटलांना विकास कामाच्या भोवती त्या ठिकाणी चॅलेंज देता येत नसल्यानं त्यांनी ही निवडणूक विकास कामावरून दहशतवादाकडे नेले। विखे पाटलांचा या मतदारसंघामध्ये दहशतवाद आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी अनेक प्रचारांच्या सभामधून मांडली। परंतु इथल्या स्थानिक जनतेला मात्र विखे पाटलांवर केलेला हा आरोप मात्र काही केल्यानं रुचला नाही, कारण इथं विखे पाटलाचं कुटुंब हे इथल्या मतदारसंघातील अनेक लोकांना आधारवड म्हणून काम करते। आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा रोजगार असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये विखे पाटलांनी मोठं काम केलंय। प्रवरा मेडिकल ट्रस्ट असेल किंवा विळदघाटचं हॉस्पिटल असेल, या दोन्ही ठिकाणी मतदारसंघातल्या हजारो लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतलाय। दुसऱ्या बाजूला इथं विखे पाटलांच्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि मुलींसाठी या शिक्षण संस्था संजीवनी आणि वरदान ठरलेत। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या ग्रामीण भागातून पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षणाला जर मुलं पाठवायची म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये आई वडील सहजासहजी तयार होत नाहीत। मोठा आर्थिक खर्च, सुरक्षेचा प्रश्न आणि विशेषतः मुलींची काळजी यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या। परंतु अगदी प्रायमरी शिक्षणापासून ते मेडिकल पर्यंत ज्या पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा इथं विखे पाटील परिवाराच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यामुळे या मतदारसंघातल्या गोरगरीब कष्टकऱ्यांची मुलं तर इथं शिकलीच, परंतु मुलींना त्या शिक्षणाचा मोठा फायदा झाला। त्यामुळे आज देशभरापासून ते परदेशापर्यंत अनेक चांगल्या ठिकाणी या विखे पाटलांच्या प्रवरा शिक्षण संस्थांमधून शिकलेली मुलं त्या ठिकाणी आज नाव कमवतानाचं चित्र बघायला मिळते। त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील विखे पाटलांचं मोठं नाव आहे। तिसऱ्या बाजूला रोजगाराचा प्रश्न आहे। रोजगारामध्ये देखील विखे पाटील परिवारानं मोठं काम केले। प्रवरा मेडिकल ट्रस्ट असेल, विळदघाटचं हॉस्पिटल असेल, यांच्या शिक्षण संस्था असतील, साखर कारखाना असेल किंवा मग यांनी मंजूर करून आणलेले MIDC या माध्यमातून या मतदारसंघामधल्या हजारो कुटुंबांना रोजगार देण्याचं काम या परिवारानं केले। त्यामुळे एका बाजूला शिक्षण असेल, दुसऱ्या बाजूला आरोग्य असेल आणि तिसऱ्या बाजूला रोजगार असेल, या तिन्ही ठिकाणी विखे पाटील कुटुंब हे मतदारसंघातील लोकांना आधार बनले। खरं तर हे सगळं होत असलं तर इथं सुरक्षेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण विरोधकांकडून दहशतवादाचा आरोप ज्यावेळेला केला जातो त्यावेळेला इथं खरंच दहशतवाद आहे का, यासाठी सुरक्षा आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। शिर्डी मतदारसंघाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर शिर्डी मतदारसंघामध्ये मुस्लिम लोकसंख्या चांगल्या पद्धतीने आहे, दलित बांधव मोठ्या संख्येने आहेत आणि मग मुस्लिम आणि दलितांमध्ये विखे पाटलांबद्दलचं वातावरण काय हे ज्यावेळेला आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तपासलं त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळाली, ती म्हणजे महाराष्ट्रातला शिर्डी हा असा एकमेव मतदारसंघ असेल तर मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे। दलित समाजाची देखील तीच प्रतिक्रिया। इथं मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला विखे पाटलांचं कुटुंब हे आधार वाटतं, सुरक्षा कवच वाटतं आणि या विखे पाटलांच्या सर्व पद्धतीच्या योजनेचा लाभ त्या लोकांना मिळाल्यामुळं, आमदारकीच्या काळामध्ये त्यांच्या विकास कामं झाल्यामुळं, त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये इथं अनेक पद्धतीच्या योजना आल्यामुळं दलित समाजाला आणि मुस्लिम समाजाला विखे पाटील परिवाराचा मोठा आधार आहे। त्यामुळं महाराष्ट्रामधलं नॅरेटिव्ह काही असलं तरी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र मुस्लिम आणि दलित समाज हा त्या ठिकाणी एक गट्टा राधाकृष्ण विखे पाटलांच्या पाठीमागे गेल्या अनेक वर्षापासून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिर्डी हे साईबाबाचं देवस्थान आहे। सबका मालिक एक हा या मातीचा संस्कार आहे आणि या मातीच्या संस्काराला आणखीन मोठं करण्याचं काम हे विखे पाटलाच्या परिवारानं केले। विखे पाटलांच्या संस्थांमध्ये रोजगार देत असताना जात-पात बघितली जात नाही। नामदार मंत्री म्हणून काम करत असताना, एखादं काम मंजूर करत असताना त्या भागामध्ये हे काम कुठल्या जाती धर्मामध्ये जातं याचा विचार कधी केला जात नाही। सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते। हा आतापर्यंतचा अनुभव हा महाराष्ट्र माझाच्या वतीनं आपण ज्यावेळेला ग्राउंड रिपोर्टसाठी मैदानामध्ये फिरत होतो त्यावेळेला लोकांनी बोलून दाखवलाय। हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला विखे पाटलांना इथं रोखण्यासाठी अनेक बाहेरच्या शक्ती देखील काम करतायत। बाळासाहेब थोरात इथे येऊन काम करतायत, शरद पवारांनी इथं काम केलंय, केंद्रातून देखील काँग्रेस सरकार इथं मोठं काम करतंय। हे सगळं होत असलं आणि विरोधक जेवढे इथं एकवटले जात असतील आणि ते जर विखे पाटलांवर बोलत असतील तर जितके विरोधक संख्येनं जास्त होतील, जितके विरोधक हे विखे पाटलांवर आरोप करतील, तशी इथली जनता ही त्या ठिकाणी विखे पाटलांच्या भोवती एकवटण्याचं चित्र पाहायला मिळतंय। विखे पाटलांवरची टीका ही इथल्या जनतेला स्वतःवर झालेली टीका वाटते। त्यामुळे विखे पाटलांनी आरोपाला उत्तर द्यायच्या अगोदरच इथली जनता सुरक्षा कवच म्हणून विखे पाटलांच्या विरोधकांना सडेतोड उत्तर देताना अनेक ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अनेक चॅनलवर तुम्ही पाहिले असेल।
त्यामुळं कुठेतरी जनता आणि विखे पाटील यांच्या परिवाराचं हितनातं अतिशय चांगल्या पद्धतीनं अधिक घट्ट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याला सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरलंय ते म्हणजे विखे पाटील कुटुंबाची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी। विखे पाटील कुटुंबाचा इथं मोठा वारसा आहे। अगदी आशिया खंडातला पहिला साखर कारखाना देखील याच कुटुंबानं इथं सुरू केलाय। प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून या मतदारसंघामधल्या लाखो लोकांना आरोग्य सेवा या कुटुंबानं पुरवले। दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्थेमधलं मोठं काम आहे। मी म्हणालो तसं आरोग्यामध्ये देखील या लोकांनी मोठं काम केले। त्यामुळे विकासाचं चौफेर जाळं त्या ठिकाणी विणलं जात असताना, जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम करत असताना विरोधकांकडे विखेंवर आरोप करायला दुसरी कुठली जागा नव्हती। त्यामुळं त्यांनी इथं दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला। परंतु गावखेड्यामध्ये गेल्यानंतर इथली लोक ज्या पद्धतीनं विखे पाटलांच्या बद्दल बोलतायत, त्यावरून या दहशतवादाचा मुद्दा हा विरोधकांच्याच अंगलट येतो का काय, अशा पद्धतीची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहे। ग्रामीण भागामध्ये काम करत असताना विखे पाटील यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये आणि त्यांनी इथं आमदार म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मोठा विकास झालाय। ग्रामीण भागातील रस्ते असतील, वाडी वस्तीवरचे रस्ते असतील, पानंद रस्ते असतील, या बाबतीमध्ये मोठी कामं या भागामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना अतिशय यशस्वीपणे राबवल्यामुळे पाण्याचा प्रश्न या भागामध्ये उपस्थित केला जात नाही। दुसऱ्या बाजूला निळवंड्याच्या पाण्याचा प्रश्न जो अतिशय गंभीर समजला जात होता, तिथं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी काम करून ते पाणी लोकांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम केले। त्यामुळे त्या भागातून देखील विखे पाटील यांच्याबद्दल मोठं समाधान व्यक्त केलं जाते। दुसऱ्या बाजूला हे सगळं होत असलं तरी शहरामधल्या बाजारपेठा असतील, मोठे कॉम्प्लेक्स मॉल असतील आणि त्यासोबतच शहरामधल्या सुखसुविधांच्या बाबतीमध्ये देखील राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर राहिल्यामुळे सातत्यानं या भागातली लोक त्यांना निवडून देत आहेत। खरं तर यंदाची निवडणूक ही विखे पाटलांच्या विजयाची निवडणूक नसून विखे पाटलांना लीड किती अशा पद्धतीची निवडणूक असल्याची चर्चा ग्रामीण भागातील जुने जाणते लोक करतात। खरं तर बाळासाहेब थोरात हे सातत्यानं इथं सभा घेऊन प्रभावती घोगरेंना ताकद देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप हे त्या ठिकाणी विखे पाटलांवर करतात। दहशतवादाचा आरोप देखील त्यातलाच मुद्दा होता। परंतु इथल्या लोकांनी मात्र संगमनेरमध्ये जाऊन बाळासाहेब थोरात यांचीच पोलखोल केली आहे। बाळासाहेब थोरात यांना देखील यंदाची निवडणूक सोपी नाही। तिथं अमोल खताळ यांना विखे पाटलांनी चांगली ताकद दिली। गेल्या अनेक वर्षांपासून त्या भागामध्ये विकास कामं झाली नाहीत। पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता, 4 ठेकेदारांचा विकास झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहशतीचं वातावरण खऱ्या अर्थानं संगमनेरमध्ये आहे अशा पद्धतीची भावना बोलवून दाखवली जात असताना विखे पाटलांनी जर पाठबळ दिलं तर इथं परिवर्तन घडवून आणू अशा पद्धतीच्या बऱ्याच ग्राउंड रिपोर्ट मधली चर्चा ही आपल्याला बघायला मिळाली असेल। त्यामुळं मूळ बाळासाहेब थोरातांच्याच भागामध्ये दहशतवाद असल्याची चर्चा या भागातील लोक करत असतात। त्यामुळं थोरातांनी अगोदर आपल्या ताटातलं बघावं आणि मग विखे पाटलांकडे यावं अशा पद्धतीची देखील भूमिका अनेक वेळा बोलून दाखवली गेली। त्यामुळं थोरातांचा प्रभाव या मतदारसंघामध्ये तितकासा जाणवेल असं वाटत नाही। पण तुम्ही मगाशी म्हणाल जसं ही सगळी मंडळी जसा विखे पाटलांना विरोध करेल तशी इथली गोर गरीब कष्टकरी सर्वसामान्य जनता ही विखे पाटलाच्या बाजूनी आणखी भक्कमपणे उभा राहताना चित्र पाहायला मिळतंय। आणि या सगळ्याच्या पाठीमागं कारण आहे ते म्हणजे विखे पाटलांचं कैक पिढ्यांचं सामाजिक राजकारण। आज या मतदारसंघामध्ये ज्यावेळेला महाराष्ट्र माझा म्हणून आपण काम करत होतो, अनेक पद्धतीचे आपण ग्राउंड रिपोर्ट केले, त्यावेळेला त्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण लोकांमध्ये मिसळत होतो त्यावेळेला विखे पाटलाच्या परिवाराची झालेली मदतीचे अनेक किस्से ग्रामीण भागामधली लोक सांगतात। अनेक जण आपला जीव वाचवले सांगतात। कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने विखे पाटील कुटुंबानं काम केले ते काम लोक आवर्जून बोलून दाखवतात। रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत विमानानं उपलब्ध करून देण्याचं सुजय विखेंचं जे काम होतं त्याचं ग्रामीण भागामधनं कौतुक होते। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जात असताना विखे पाटील हा संपूर्ण हाच कामाचा डोलारा लोकांच्या समोर घेऊन जात होते। परंतु विरोधकांकडून मात्र त्यांच्यावर या भागामध्ये विखेंची दहशत असल्याची चर्चा झाली। आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं प्रत्येक ग्राउंड रिपोर्टमध्ये विखे पाटलांची इथं दहशत आहे का असं विचारल्यानंतर 2 पद्धतीची उत्तर देण्यात आली। एक म्हणजे विशेषतः दलित आणि मुस्लिम समाजानं सांगितलं की इथं विखे पाटलांची दहशत नसून आम्हाला इथे विखे पाटलांचा मोठा आदर आहे आणि इतर समाजाचं म्हणणं असं होतं की विखे पाटलांची दहशत आहे पण ती विरोधकांना आहे आणि ती विकास कामांच्या जोरावर आहे। त्यामुळे इथं दहशतीचा मुद्दा कुठल्याही पद्धतीनं काम करणार नव्हता हे त्या ठिकाणी अगोदरच ठरलं होतं। त्यामुळे अगदी शेवटपर्यंत त्यांच्यावर दहशतीच्या मुद्द्याचा जरी आरोप झाला असला तरी त्याचा इथं मतांवर 0 परिणाम होणार आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे संपूर्ण विखे पाटील कुटुंब ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिसळते, विखे पाटील कुटुंबाची ज्या पद्धतीचं राहणीमान आहे, साधी राहणी उच्च विचारसरणी अशा पद्धतीचं त्यांची पद्धत आहे, या सगळ्याचा त्या ठिकाणी फायदा हा त्यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये होणार आहे। आणि हा दहशतवादाचा मुद्दा हा जनसामान्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं रुजणार नाही ही गोष्ट त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्या लोकांनी बोलून दाखवले। या ठिकाणी विखे पाटलांना थांबवण्यासाठी जितक्या बाहेरच्या शक्ती काम करतील, जितकं शरद पवार असतील, थोरात असतील किंवा केंद्राकडून काँग्रेस असेल, ही सगळी लोक इथे येऊन काम करतील तसं इथे विखे पाटलांचं लीड वाढत जाणार आहे हे मात्र निश्चित। कारण विखेंवर झालेला आरोप इथल्या लोकांना आपल्यावर झालेला आरोप वाटतो, विखेंवरची टीका इथं लोकांना आपल्यावर झालेली टीका वाटते, कारण विखे इथल्या लोकांना आपला माणूस वाटतो, हे नाकारून चालणार नाही। धन्यवाद।